कारण आपण सामन्याकडे कंटिन्यू बोलणार आहोत. कारण एक विजेता क्रिकेट संघ मात्र या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आयोजित इथे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल होणार आहे. निश्चित स्वरूपात कालच्या दिवशी बघितलं आपण, तिसऱ्या दिवशी बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल झालं जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर क्रिकेट संघ डोनाल्ड पोर्जे यांचं. आणि आज त्यांच्याच गावातील पंच पाहतो आमचे मित्र कैलाश पोर्जे. बघ आमचे लक्ष्मण पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना सूरज चौधरी, आय मिस यू. कुठे आहात या प्लीज. मॅच नंबर 26 असेल आजच्या रजनीमधील ही शेवटची मॅच. तरी ती स्पर्धेसाठी शैलेश म्हात्रे, धनेश म्हात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, त्याचबरोबर नकुल पाटील आहेत आमचे, राकेश पाटील, नंदू म्हात्रे, आकाश म्हात्रे, जितेश म्हात्रे, रोहित म्हात्रे, JD पाटील, कैलास दवणे, गोरक्षनाथ म्हात्रे, अजय पवार, रोशन म्हात्रे, विवेक म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, त्याचबरोबर रोनित म्हात्रे, यश म्हात्रे, आदित्य पवार, देवेंद्र म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे, प्रदीप पाटील वाकलन यांची सुद्धा मेहनत आपल्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळतो. थँक्यू सो मच वन्स अगेन. आतापर्यंत ट्यून असलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू आणि सर्वांना घेऊन चालेल पुन्हा एकदा मॅचमध्ये. बक्षीस पात्र फेरीसाठी चाललेली लढत, दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला आपण पाहतोय आकाश, कालच्या दिवसामध्ये बक्षीस पात्रता फेरीमध्ये एक संघ दाखल झाला, स्कायरा 11 जे गणेश्वर धानसर क्रिकेट संघ, आणि त्याचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील शिरोडोन. आता आकाश शेठ, तुम्ही पात्रता फेरीचे एक बक्षीस उचलण्याचं मान मात्र तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं अजून एक स्कायरा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचं नाव आहे यंगस्टर वहाल, ज्यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथमदर्शनी फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. स्ट्राईक रेंजमध्ये आपण पाहतोय सागर. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय, ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहिलं प्रतीक होते, बॉल अडवणार तोपर्यंत एक जस्ट सिंगल रन आपण पाहतो तिकडे सहजरित्या घेतलेल्या. स्ट्राईक दिली जाते ती म्हणजेच समाधान वाघमारेला. समाधान म्हटलं तर तेवढाच ताकदीचा खेळाडू. यंदाचा हंगाम या खेळाडूनं देवत संघासाठी गाजवला अक्षरशः. ज्याची आपण फलंदाजी पाहिली ना तर मग लेफ्ट हँडेड बॅट्समन जे असतात ते नियमितपणे आपण पाहतो की संघांसाठी तारणार ठरतात. हा खेळाडू आपण पाहतोय अगदी दोन्ही स्टाईलनं फलंदाजी फास्ट करून दाखवतो आपल्या संघांसाठी. समाधान एका बाजूला, सागर राईट अँड लेफ्ट या कॉम्बिनेशनच्या मैदानामध्ये उतरतात. मयूर अजूनही आपण पाहतोय त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्यांना सेफ ठेवताना पाहिलं. ISPL गाजवली या खेळाडूंना, ISPL मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आणि मयूरचं नाव आपण पाहतोय सध्याच्या घडीला खूप चर्चेत आलेला. पाहा तिकडे फिल्डर आहेत, फर्स्ट स्लिपला रन घ्यायचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय खेळाडूंचा सहज रन घेत आहेत. साध्या सिंपल आपण पाहतोय मोमेंटला अगदी ते आता इथून रन मोमेंट बनवत आहेत. चांगली मोमेंट मैदानाच्या आतमध्ये त्यांची आहे आणि तेवढीच चांगली रन बिटवीन द विकेट दोघांमध्ये. चांगलं समन्वय साधलं जात आहे. सुरुवात थोडी धीम्या गतीनं सिंगल अशा पद्धतीनं 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. टीमच्या टोटल काळावरती लागलेल्या धावा प्रियांश 11, टायगर 11 देवत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ दोघांमध्ये मॅच. पहिला आपचा खेळ सुरू आहे. टार्गेट सेटसाठी 5 षटकं 30 चेंडूचा खेळ आहे. गटचाम बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. फुटवर्क मध्ये थोडासा अडथळा. जावेद फरीद सर एक हात दाखवत सांगतायत की हा नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्रीट नाउ. नेक्स्ट बॉल वरती आता संधी चालून आली आहे बॅट्समनला अटॅक दाखवण्याची. त्यामुळं आता इथून ते तयार असतील आणि सागर त्यामध्ये निष्णात शिकारी आहेत. सागरसाठी हा बॉल उंच खेळलाय, फिल्डर आहेत, 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आहे, फ्रीटचा बॉल आहे, त्यामुळं जेलबादच्या स्वरूपात धक्का बसणारच नाहीये. क्या बात आहे. पॉवर प्ले कॅपिटलाइज करायचं आहे या उद्देशानं मैदानामध्ये ते आहेत आणि त्यांचा आपण खेळ मैदानामध्ये जरूर पाहतोय. रनची धावसंख्या आपण जर पाहिली तर टीम प्रियांश 11 टायगर देवत जाऊन पोहोचली. आता या 2 धावांच्या मदतीनं टोटल आपण धावा जर पाहिल्या तर धावफलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळतात. ओ अगदी आपण पाहिलं आता हा धक्का बसलाय
बॅट्समन अगदी बाद होत आहेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते पा, जबरदस्त गोलंदाजी. स्कायरा 11 बहाल कडून हा काउंटर अटॅक चढवला गेला. घनश्याम पाटीलनं सुरुवातीलाच धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आक्रमकता अगदी सुरुवातीपासूनच ते दाखवतायत. चांगली सुरुवात मिळाली. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. टायगर 11 देवत संघाची रणमशीन सागर पाटील मयूरच्या आपण पाहतोय अगदी खांद्याला खांदा लावत संघाची फलंदाजीची जबाबदारी या खेळाडूने नियमितपणे आपल्या माध्यमातून स्वीकारली आहे. आज त्या फलंदाजीला अभिवादन तो करू शकला नाहीये आणि इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. बाद झालाय. हा धक्का बसला. लिडिंग एजचा शिकार झाल्यानंतर टीम देवतला सागर पाटीलच्या खेतांत 4 मध्ये 3 धावा त्यांना आपल्या संघासाठी दिल्या. 5 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतोय इकडे 1 धाव आपल्याला धावफलका 1 विकेट आपल्याला पडताना धावफलकावरती पाहायला मिळते. पहिला गडी बाद झालाय. फलंदाज स्पीडला पाठवायचे. आपण थोडे नेक्स्ट जे बॅट्समॅन आहेत त्यांना लगेचच तयार ठेवा, कारण तुमचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये वारंवार चेंजेस करू नका आणि तुमच्या अगदी रिक्वायरमेंटनुसार तुम्ही जरी चेंजेस कराल तर मग आपण 2 खेळाडू सेट करून ठेवा, पाडप करून ठेवा, जेणेकरून ते लगेचच मैदानामध्ये येतील आणि आपला किंबहुना वेळ वाचेल. 2 वाजलेत कम्प्लिटली. 5 धावा धावफलकावरती 1 गड्यांचा मोबदला. चांगलं कॉपरेट केलं आजच्या सर्व संघांनी. आज आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीसाठी क्वालिफिकेशन मॅच आहे आणि हा सामना आपण पाहतोय पात्रता फेरीचा. घनश्याम षटकातून 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा आला 5, 1 गड्याचा मोबदला आहे. पुढचा बॉल ऑफ साईडला खायचा प्रयत्न. शुभम अजून एक प्रेम आहेत यावेळेला. प्रेम वाघमारे हा देखील एक मोठा फलंदाज, नामवंत खेळाडू, त्याच्याही खेळीचा अंत. अजून एक धक्का इथे आणि फलंदाज बाद. 2 महत्वाच्या खेळाडूंनी आता इथे आपण पाहतोय अगदी निराश केलंय. फटका खेळायचा होता ऑफ मध्ये. अगदी आपण पाहिलं लॉंग ऑफला प्रोटेक्शन साठी खेळाडू त्यांनी तैनात ठेवला होता आणि चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे सलग 2 विकेट पटकावल्यात. वेगळ्याच लयमध्ये घनश्याम पाटील. पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. आता हे ब्रँड चमकतंय मैदानाच्या आतमध्ये. पण एक लक्षात ठेवावं लागेल की कुठलाही ब्रँड असू दे ते खराब होतं, ते तुटतं, ते फुटतं. मग हे ब्रँड तोडावा लागणार आहे. त्यानं जी मी म्हणेन अगदी आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण गोलंदाजी दाखवली आहे तिच्यावरती जर मी म्हणेन आत्ता जरी एखादा मोठा फटका आला षटकामधून 11 धावा किंबहुना येतील आणि मग 11 धावांचं जे षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते मोठं षटक असणार आहे या मैदानाच्या किमान आजच्या मी म्हणेन संपूर्ण खेळाडूंच्या खेळानुसार आणि त्याच्यावरती नक्कीच सर्वांचं लक्ष. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. कुठला पवित्र असेल. मयूर आलेत मैदानाच्या आतमध्ये. टॅलेंटेड खेळाडू आहे. खास करून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही गोष्टी त्याला तितक्या चांगल्या पद्धतीने अवगत आहेत. स्वाईप करायचा प्रयत्न राहिलाय. बॉलला खेळलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत तिकडे. बॉलला अडवतील तोपर्यंत 1 धाव घेण्याचा धाडस आहे. तो तुम्ही थोडीशी झाली कॉलिंग मध्ये. आपण पाहिलं की सेफ करायचा हा प्रयत्न होता. त्यांना माहिती आहे यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. ते म्हणतात ना की अगदी अडचणीचा काल असेल, खिशामध्ये पैसा नसेल, मग फॅनला लटकण्यापेक्षा तोच फॅन विकून 2-4 दिवस पुढे ढकलावेत आणि तो खरा मी म्हणेन मग योद्धा असतो. आणि अशा पद्धतीने जगणं तेवढंच महत्वाचं आहे. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. तुम्हाला आयुष्यामध्ये प्रयत्नांशिवाय पर्याय नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याने मग मी म्हणेन की देवही सापडतं. यश तर भरपूरच लांब आहे. आजच्या घनश्याम पाटीलच्या गोलंदाजीने इम्प्रेस केलं. पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक 5 धावांचं, दुसऱ्या मॅच मध्ये पहिलं षटक 5 धावांचं, तिसऱ्या मॅच मध्ये पहिलं षटक 6 धावांचं. इकॉनॉमिकल हा बॉलर आलाय. पण तो ज्या वेळेला तो सेकंड ओव्हर करण्यासाठी गेला त्यावेळेला आपण पाहिलं 9 ते 10 च्या दरम्यान धावा खर्च झाल्या. त्यामुळे सेकंड ओव्हर मध्ये तो थोडासा मार खाताना आपल्याला पाहायला मिळाला आजच्या पूर्ण रात्रीमध्ये, पूर्ण रजनीमध्ये. मयूर जोपर्यंत आहे तोपर्यंत देवत संघाला एक दिलासा असणार आहे की धावा बनतील, कारण हा एक विस्फोटक फलंदाज देखील आहे. जितकी छान त्याची गोलंदाजी आपण पाहतोय रायगड टेनिस क्रिकेट शो मध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रसिद्ध आहे, तशी त्याची फलंदाजी तेवढीच छान आहे. आणि म्हणूनच तर आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर टाटा, मालिकावीर आपण पाहिलं की अल्टो कार विजेता सुझुकीची कार आपण ती पाहिली आणि तो विजेता खेळाडू हा ठरलेला आहे. अनेक मैदानं गाजवलीत. मग नावाची स्पर्धा तिथे आपण देखील पाहिलं की या खेळाडूंना बाईक पटकावली आणि बायकर मॅन. त्यानंतर आपण पाहतोय मालिकावीर हे टॅग नियमितपणे तो आपल्या छातीवरती बिंबवतो. विरुद्ध आपल्या त्याने छातीवरती बिंबवलेला आहे. फुल टॉस बॉल आहे. नो बॉलचा इशारा. चांगला फटका. सीमा रेषा पार. ओव्हर दी टॉप. रन्स येत आहेत 6. स्क्वेअर लेग रेफरीनं आपण पाहतोय इकडे आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय
आणि ऑनफिल्ड आपण जर विचार केला तर मग समोरचे आपण ऑफिशियल पंच पाहतोय. कैलास फौजी यांनी नो बॉलचा इशारा दिला. येस, इट्स अ नो बॉल. फ्रीटची संधी असणार आहे. त्यामुळे आता इथून मयूर आघात करेल यात काही मात्र शंका नाही. आणि फुलटॉस लेनचे बॉल जर तुम्ही मयूर वाघमारे सारख्या विस्फोटक फलंदाजाला फेकाल ना, मग तुम्हाला अशा प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळू शकतात. यावेळचाही बॉल तेवढाच ताकदवर स्ट्रोक, सुपर पंच, पॉवरफुल फटका, मिड विकेटच्या डोक्यावरतून हवेत तरंगतोय बॉल, सीमारेषा बाहेर, षटकार. ब्रिलियंट अटॅक जारी आहे. सलगचा हा दुसरा कन्झिक्युटिव्ह सिक्सर. मयूर वाघमारे सेट ऑन अ फायर. अगदी आपण पाहतोय हल्ला कल्लोळ फलंदाजी पाहायला मिळते. 13 वरती तो नाबाद आहे. अप्रतिम खेळ. टोटल धावफलकावरती 19 आपण लागताना पाहिल्यात. 2 गड्यांचा आतापर्यंत मोबदला मोजला गेलाय आणि 2 गड्यांचा मोबदला मोजल्यानंतर असं वाटलं की दबावाच्या तंत्रामध्ये फलंदाजी होणार की काय, परंतु नाही. ते म्हणतात ना, तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. विकेट पडल्यात परंतु दबाव काय, आम्ही दबाव प्रेशर मध्ये नाही झेलत, आम्ही दबाव नाश्त्यामध्ये खातोय, सांगितलं त्यानं अक्षरशः. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा दबाव आता गोलंदाजावरती जाणवत आहे कारण 2 सिक्सर त्याच्यावरती आल्यात आणि तिथून आपण पाहिलं तर आता हा व्हाईट बॉलला तो इथून शिकार झालाय. एका धावेनं 20 या अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय. प्रियांश हिरन टायगर देवत संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी त्यांच्या वाट्याला. प्राथमिक सत्रामध्ये टॉस जिंकून स्कायरा 11 नी यंगस्टार वहाल संघानं फिल्डिंग स्वीकारली होती आणि त्यांची फिल्डिंग आपल्याला आता इथून पाहतोय. षटकासनाची विवेचना त्यामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू त्यांनी तैनात ठेवलाय. एका खेळाडूला आपण पाहतोय मिड विकेट मध्ये तैनात ठेवलाय आणि तिकडे त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. मिड विकेटला हा स्ट्रोक तिकडे आपण पाहिला की अगदी एक्झिक्यूट केला. रन्स घेत असताना स्ट्राईक रोटेट केली गेलेली आहे बॅट्समन समाधानकडे. 1 रन आपण पाहिलं. एका धाव्यानं धावफलक 21 या आकड्यावरती. षटकामधून अजूनही आपण जर विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा महागडा ठरलाय इथे धीरज पाटील. फटका छान खेळलाय. फिल्डर आहेत, प्रोटेक्शन लावलं गेलंय, सापळं रचलं होतं. आतापर्यंतचा दुसरा खेळाडू जो ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये पकडलाय वाल संघाच्या खेळाडूंनी. हा धक्का आहे. तिसरा. समाधान बाद. मयूर सोडला तर मग आपण वारंवार विकेटच पडताना पाहिल्या आणि या पडलेल्या विकेट एवढ्या त्रासदायक ठरतायत की मयूरला आता मात्र इथून आपण विचार केला तर कोणी साथ देत नाहीये. त्याची गरज आहे खास करून टीमसाठी. एकट्यानं किल्ला लढवावा लागतोय, साथ मिळत नाहीये, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. कसा होणार आहे प्रयत्न याकडे सर्व नक्कीच लक्ष देऊन आहेत. कसा इथून पुढचा प्रवास असेल याकडे सर्व लक्ष देऊन आहेत. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर मग देवतचे संपूर्ण प्रेक्षक असतील, या स्पर्धेचे सर्व समीक्षक असतील, इथे बघतायत या खेळा ज्यामध्ये मयूरवरती सर्वांचं लक्ष आहे. चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये त्यानं. जे 2 मोठे फटके आले जिथे धावा थोड्यासा आपण पाहिला की जलद गतीनं जरूर वाढला गेला, परंतु त्यानंतर ज्या विकेट पडत चालल्यात, त्यानंतर जे डॉट बॉल आल्यात, सिंगलच्या रन्स आल्यात, तिथे आपण पाहिलं थोडंसं दिमागतीने चाललेत. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील. आई तेवढाच ताकदीचा, त्याच कॅलिबरचा फलंदाज आहे. प्रेम वाघमारेवरती आपण पाहिलं की आशा आकांक्षा पल्लवित होत्या, परंतु त्यानं थोडंसं नाराज केलं. हा चेंडू पहा तिकडे अपील साकारली जाते. पंच अपीलीला पूर्णपणे फेटाळतायत. सांगतायत की अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. लाईन लेंथ वरती त्याने अभ्यास केलं आणि मुख्य पंचांचा इशारा की सेफ आहेत खेळाडू, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. लेग बिफोर द विकेटची अपील साकारली होती मैदानाच्या आतमध्ये. LBW साठी गेले होते. पंचांनी पूर्णपणे त्या अपीलीला खारिज केलंय. चला लगेचच आपण थोडासा आपण स्पीडअप करा. आणि कधी कधी अशा पनिशमेंट मिळतात गोलंदाजांना ज्यावेळेला ते राऊंड द विकेट येतात की ते थोडे आपण पाहतो क्रॉस वेनं आडव्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात आणि मग पंचांच्या ज्यावेळेला ते मधोमध येतात मग पंचांना ऍक्युरेटली समजत नाही की काय असतं. हा चेंडू चांगला, अगदी आपण पाहतोय सुंदर बॉल पाहायला मिळतोय. गुडलाईन स्पॉट वरती अपटी बार बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेलाय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन. आणि गुडलाईनचा बॉल बॅट्समनला आता पूर्णपणे डॉमिनेट करतोय मोठा फटका खेळण्यासाठी. निर्धाव बॉल आलाय. सलगचा दुसरा बॉल आपण इथे
जिथे 0 अंक रेखाटला जातोय. त्या आधीचा बॉल विकेट होती. 11.45च्या सरासरीनं फलंदाजी पाहायला मिळते. या पद्धतीची फलंदाजी झाली तर 55-56 पर्यंत जाण्याच्या दाट शक्यता आहेत. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळलेत मिड विकेटला. समीर नाईक आहेत तिकडे प्रोटेक्शनसाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन पासून अडवू शकणार नाहीयेत. या बॉलवरती आली सिंगल. सिंगलनं धावसंख्या फलक आपण पाहू शकतो. पुढे संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक येस बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे वेस्ट हाईट साठी. हा प्रोटोकॉल त्यांनी दिलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊ. tenniscricket.in आमची संपूर्ण टीम इथे आता या निर्णयाला आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे यात काहीच मात्र शंका नाहीये. टीमची धावसंख्या आतापर्यंत आहे ती म्हणजेच टोटल आपण 21 धावा पाहतोय. या बॉलचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. प्रियांशी 11 टायगर 11 देवत संघ मैदानाच्या आतमध्ये. यस फेअर बॉल आहे. तडंबाचा निर्णय आलाय. सचिन कडू सरांनी आम्हाला सांगितलंय की हा चेंडू अगदी आपण पाहतोय फेअर बॉल आहे. त्यामुळं ते ऑनफिल्ड अंपायर सोबत जात आहेत. वाकून खेळायचा प्रयत्न होता शुभम पाटीलचा. योग्य निर्णय अगदी आपण पंचांचा पाहतोय. ऑनफिल्ड अंपायरची सराहना करावी लागेल कारण ज्या पद्धतीनं आज पूर्ण रात्रीमध्ये डोळ्यात मी म्हणेन तूप घालून त्यांनी जपलेला. एकूण धावा झाल्यात 22. टोटल 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11.00च्या सरासरीनं मैदानामध्ये फलंदाजी पाहायला मिळते. प्रियांशी 11 टायगर देवत अगेन्स्ट मध्ये तेवढाच ताकदवर स्कायरा 11 यंग स्टार वहाल. दोघांमध्ये मॅच पात्रता फेरीचा सामना. बक्षीस पात्र कोण होणार यासाठी चाललेली ही लढाई. वादळ मैदानामध्ये मैदान राहिलं नाही ते रणांगण बनलंय. थोडेसे लाईन विस्कलीत. पंचांकडून वाईटचा इशारा. पंच सांगतायत की अगदी हा जो बॉल आहे तो अतिरिक्त 1 रन देणार आहे. तर अंपायरकडे जाण्याचा निर्णय. येस बॉलरचा हा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलसाठी ते चाललेत तिसऱ्या पंचांकडे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय त्यांनी. जावेद फरीद सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आज इथे पंचगिरी करत असताना. त्यानंतर डान्सरचे 40+ लेजंड खेळाडू. काल आपण पाहिलं की स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. एका बक्षिसाचा मानकरी ते ठरणार आहेत अशा पद्धतीची त्यांची आपण कालची भूमिका पाहिली. कालचा खेळ त्यांचा अगदी तेवढाच किफायतशीर होता. आणि आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय त्यांच्याच गावातील एक नामवंत पंच अर्थातच कैलासपूरजी सर 40+ लेजंड खेळाडू इथे आपण पाहतोय. हा फेअर बॉल आहे त्यामुळे व्हाईट बॉल नसणार आहे. षटक संपेल. माफ करा पहिलाच बॉल आहे. पहिलाच चेंडू होता. यस पहिलाच बॉल डॉट. घनश्याम दुसऱ्यांदा आणलं जात आहे. आडव्या बॅटनं खेळलेत. कोणी खेळाडू नाहीये. मिड विकेट खुळा आहे. त्याच क्षेत्रामध्ये उडवलाय हा शानदार रुबाबदार षटकार. क्या बात आहे. फिल्डिंग सेटअप आपण पाहतोय जसं जसं चेंज केलं अगदी त्याच गोष्टीला कुठेतरी लक्ष पूर्णपणे त्यांनी केंद्रित केलं. चला चेंडू द्यायचे. 2 चेंडू सिलेक्ट करा अशा आम्ही सूचना वारंवार देऊ. येस 2 चेंडू केले. आता आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला स्वीकारायचा. अशी नियमावली आहे या स्पर्धेची. रन्स झाले धावफलकावरती टोटल 28 धावा. षटकारानं धावसंख्या आता आपण पाहतोय अगदी मोठ्या संख्येने आपल्याला पुढे फ्रंटला जाताना पाहायला मिळाले. 28 पर्यंत पोहोचलेत. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. जसं जसं आपण पाहिलं की मिड विकेटचा खेळाडू त्यांनी थोडासा आत घेतलाय आणि मग त्यांनी लॉंग लेग खुलं केलंय. या गोष्टीला मैदानामध्ये आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅट्समन जो शुभम पाटील मैदानामध्ये होता त्यांनी मात्र हेरलं आणि त्यानं जो स्ट्रोक कन्व्हर्ट केला तिकडे 6 धावा मिळाल्या टीमला. 28 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 3 गड्यांचा मोबदला. असं वाटलं की दबावतंत्रामध्ये टॉप ऑर्डरनं ज्यावेळेला निराश केले तर थोडी फलंदाजी थोडीशी कमकुवत होऊ शकते. इथे पहा यू मिस आय विल हिट. तेच दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. तेच तर बॉल शुभमला अगदी डॉमिनेट करतोय. त्रिफला उद्ध्वस्त केली जाते आणि बॅट्समन बाद होत आहेत. मधली एसटी उखाडून काढल्या आणि क्लीन चिटच्या स्वरूपात हा क्लीन बोल्ड फलंदाज शुभम पाटील बाद. क्या बाद आहे. काय गोलंदाजी पा. ताकास्तूर देतोय घनश्याम मैदानाच्या आतमध्ये. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये सगळ्यांच्या अगदी आपण पाहतोय नजरेमध्ये नजर कैद या खेळाडूला सर्वांनी ठेवावं. इतकी छान त्याची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी.
खास करून मग व्हेरिएशन गोलंदाजी करतो. ते म्हणतात ना व्हेरिएशन हा सृष्टीचा नियम आहे. जसं की गती परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की ऋतुचक्र असेल, मग उन्हाळा, पावसाला, हिवाळा किंबहुना तीनही ऋतू येतात. आणि तसाच मग हा रूल जर तुम्ही वापरला, निसर्गाकडून सर्व काही शिकावं. निसर्ग असाच आहे, आपल्याला भरपूर काही शिकून जातो. इथे तशाच प्रकारचा आपण पाहतोय कानमंत्र अंमलात आणत होतो. व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक बॉलमध्ये चेंजेस ते करतायत. प्रत्येक बॉल आपण पाहतोय अकॉर्डिंग टू बॉलच्या कंडिशन तो बॉलमध्ये चेंजेस करतोय. पॉइंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तर खेळाडू आता अगदी आपल्या चतुरतेनं फलंदाजांना डॉमिनेट करायचा प्रयत्न दाखवतोय. घनश्याम 12 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 9 चेंडू त्यानं फेकलेले आहेत. 3 गडी मात्र बाद केलेत. इम्प्रेसिव्ह बॅटिंग आणि बॉलिंग राहिली या खेळाडूची. खास करून बॉलिंगनं आज त्याच्या इम्प्रेस केलं. एरवी अनेक मैदानामध्ये तो फलंदाजीमध्ये देखील इम्प्रेस करतो. या मैदानामध्ये संधी जास्त मिळाली नाही. समीर नाईकचा बोलवाला राहिलाय, खास करून बॅटिंगमध्ये. थोडासा प्रयास देखील आज आपण पाहिला की शांत होता. आतापर्यंत प्रयास कोळी आपण मी म्हणेन 10%च पाहिलाय फलंदाजीमध्ये. हा फटका चांगला खेळलाय. पॉईंटच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न आहे. हलक्या हातानं कट केले, सॉफ्ट हँडनं खेळलेत. गॅप मधून मारायचा प्रयत्न झाला. फिल्डर तिकडे होते. बॉलला अडवणार 3 खेळाडू एकत्रित आले. इतक्या धीम्या गतीनं बॉल गेला. आउटफील्ड थोडीशी धीमी पाहायला मिळाली. या बॉलमध्ये आपण पाहिलं की बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचणं बॉलचं अशक्य होतं. पॉवर थोडी कमी पडली असं म्हणूया, कारण स्ट्रोक जो खेळला होता तो थोडा सेफ खेळायचा प्रयत्न त्यांचा राहिला. रन्स आल्या 2 न धावसंख्या फलकाला राऊंड फिगरमध्ये 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम देवतच्या खात्यामध्ये या धावा रेखाटल्या जातात. 5 षटकांचा सामना आहे. निम्मा खेळ आतापर्यंत षटकांचा आपण पाहतोय ज्यामध्ये संपलेला आहे. अजूनही वाटाळा भरपूर चेंडू बाकी आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फर्स्ट स्लिपमध्ये अक्षयनं इम्प्रेस केलं फिल्डिंगमध्ये. मागील मॅचमध्ये देखील अशाच प्रकारचा आपण त्याचा फिल्डिंगचा इफर्ट पाहिला होता. आताही तेच एफर्ट तो दाखवतोय मैदानामध्ये आणि चांगली फिल्डिंग आतापर्यंत त्यानं दाखवलेल्या. इम्प्रेसिव्ह संपूर्ण खेळाडू स्कायरा 11 वाहालचे. मग फिल्डिंग असेल, मग बॅटिंग असेल, मग बॉलिंग असेल, या तीनही गोष्टींचा त्रिवेणी संगम या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. घनश्याम संघनायकाचं उत्तरदायित्व आज सांभाळतोय आणि संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे हा खेळाडू. आपण नियमितपणे म्हणतो की संघनायक कसा असावा. संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं. असा सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग सर्व गोष्टी त्याला चांगल्या पद्धतीनं हाताळता येतात, हँडल करता येतात आणि असा सर्व गुण संपन्न खेळाडू. चला लगेच स्प्लिट व्हा. जास्त आपल्याकडे वेळ नाही. स्प्लिट व्हा प्लीज. आपण पसरा लगेच. आपली फिल्डिंग सजवून घ्या. अजूनही जी 2 षटकं बाकी आहेत ती तुम्हाला फेकायची. टाइम अलर्ट आहे याची आपण नोंद घ्या. 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी घेतलाय. 2 वाजता आपण पाहिलं की सामना सुरू झाला. आता 2 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. चला स्पीडअप करा. वारंवार सूचना द्यायला लावू नका प्लीज. मयूरनं 4 मध्ये 14 धावा दिल्यात. त्या मयूरला जास्तीत जास्त बॉल खेळण्यासाठी संधी मिळावी आता अशी जरूर अपेक्षा असणार आहे देवत संघाची. कारण मयूरचं म्हणजे नॉन स्ट्रायकरला उभं राहणं हे देवतचं दुर्भाग्य असणार आहे, तर टीम वहालचं सौभाग्य. आणि आज या मॅचमध्ये जर आपण विचार केला, मयूर सहजासहजी विकेट देणार नाही हे माहिती आहे वहाल संघाला. आणि म्हणून ते काय करतायत तर मयूरला नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा ठेवायचा ते प्रयत्न करतायत. अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी ज्यावेळेला मैदानामध्ये वापरल्या जात आहेत त्यावेळेला जिंकणं थोडं सोपं होतं. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली. 18 बॉलमध्ये 30 धावा आल्या धावफलकावरती. गडी जरूर बाद झाले. 4 विकेट पडल्या. दबावतंत्रामध्ये होते, परंतु दबावतंत्र बाजूला सारलं, खास करून मयूरच्या स्वीट फलंदाजीनं. ऑन स्ट्राईक असतील, स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण मयूर वाघमारेला पाहू. खेळण्यासाठी ते तयार आहेत. प्रियांशी 11 देवत संघाचा हा एक इम्प्रेसिव्ह आणि लिजंड खेळाडू म्हटलं तरी चालेल, कारण मोठमोठ्या स्पर्धा परदेशी देशांचे आपण दौरे पाहिले खेळाडूचे. आज रायगड एक्सप्रेस म्हणून देखील तो ओळखला जातो. ऑन स्ट्राईक मयूर आहे. चला लेट्स इट गो. प्रतीक पहिला बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पंचांकडे लावडले अपील. पंच पूर्णपणे अपीलीला फेटाळतायत. सुंदर गोलंदाजी. थोडेसे आपण पाहतोय चेंजेस केले गेलेत आता गोलंदाजीमध्ये. यावेळेला फास्ट बॉलर ऑन द अटॅक, पेसर ऑन द अटॅक त्याने आणलेला आहे प्रतीकला. पहिल्याच बॉलवरती प्रतीकनं बीट केलं बॅट्समन मयूरला. बॉलचा वेग पाहता मयूरही अचंबित झाला आणि आश्चर्याचा कडू धक्का त्याला बसला. एवढ्या वेगानं बॉलला बॉडीवरती हिट झाला. त्यानंतर आपण पाहिलं की रन्स मात्र घेण्याचा कुठलाही मनसुबा नव्हता. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल असेल षटकामधून दुसऱ्या क्रमांकाचा, दुसरा चरण या षटकातील.
अगदी आपण पाहतोय मिड विकेटला खेळलेत, जमिनीला घरंगलत बॉल जातो, 1 रन तिकडे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहिला होता पहा तिकडे, मयूरनं थोडीशी उलकावणी दिली होती. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो जे बॅट्समन आहेत तिकडे भालचंद्र, त्यांचा कुठलाही मनसोबा नव्हता धाव घेण्याचा, कारण त्यांना माहिती आहे आता विकेट पडत चालल्यात आणि आता ह्या पडणाऱ्या विकेट आपल्याला कदाचित पराभवाचं कारणही बनू शकतात. मग मैदानामध्ये सेट होणं महत्वाचं आहे, मैदानामध्ये मयूरला साथ देणं महत्वाचं आहे आणि त्याच खरं तर आता आपण पाहतोय कानमंत्रावरती त्यानं इथे काम केलेलं आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वारंवार सूचना द्यायला लावू नका. आपण देखील समजदार क्रिकेटर आहात, त्यामुळे थोड्याशा या विनंती आहेत तुम्हाला. राईट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्रायकिंग मोड, बॅट्समन तयार. प्रतीक 2 बॉल 1 धाव खर्च, तिसरा बॉल आहे. सुपर बॉल, कमबॅकिंग षटक. मागील मॅच मध्ये 1 रन 1 विकेट असा स्पेल आपल्या संघासाठी दिला होता या प्रतीकनं. द मॅन विथ गोल्डन आर्म, संघाचा तारणहार आणि डेथवर स्पेशालिस्ट गोलंदाज. आता थोडंसं रणनीतीमध्ये चेंजेस त्यांनी केलेत अकॉर्डिंग टू बॅटिंग कंडिशन, म्हणजे समोरच्या टीमच्या कंडिशननुसार त्यांनी आणलेला आहे मैदानामध्ये यावेळेला प्रतीक पाटीलला. आय थिंक हा क्लॅश पारगाव मध्ये झाला होता या दोन संघांदरम्यान. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहेत, एका रन पासून थांबू शकणार नाहीयेत. विशालची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, रुशल होते यस, आणि डाय त्यांनी तिकडे लगावले. अगदी आपण जर पाहिलं तर या बॉलवरती 1 धाव आलेल्या. दोन संघामध्ये आपण जर पाहिलं तर याआधी आपल्याला पाहायला मिळालं की पारगावच्या डे स्पर्धेमध्ये, डे फॉर्मॅटमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये ही लढत झाली होती, ज्यामध्ये वाल संघानं तो सामना जिंकला होता. अंतिम क्षणापर्यंत समाधान लढला होता तिथे. यस, क्या बात है, शॉट ऑफ द नाईट, सुपर, अप्रतिम फटका. रॅम्प करायचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांना यश मिळतंय. थोडंसं बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बॉलला दिशा दाखवली आहे. लॉंग लेगची, लॉंग लेज मध्ये हा येतोय एक शानदार रुबाबदार मयूरच्या बॅट मधून हा नजाकतदार षटकार. ओ क्या बात आहे, काय स्टाईल पा, काय अदाकारी भूमिका पा. मयूर याच गोष्टींसाठी तर परिचयित आहे. बॉलला बॅटवरती ज्यावेळेला घेतो ना, अनेक फलंदाज आपण पाहिलेले आहेत, ज्यावेळेला ते बॅटनं बॉलवरती आघात करतात, बॉल अक्षरशः वेदनेनं विवळतो. परंतु हा असा फलंदाज आहे ज्यावेळेला बॉलवरती आघात करतो ना, बॉललाही गुदगुद्या होतात आणि बॉल आहा म्हणता सीमारेषा पार जात असतो. असा हा खेळाडू राहिलाय टीम देवतचा मयूर वाघमारे. सेट ऑन 5, 21 धावांमध्ये नाबाद खेळतोय. 7 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेट मध्ये फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. काय खेळ पहा मैदानामध्ये. या षटकामध्ये 4 चेंडू पर्यंत आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु त्यानंतरचा 5वा बॉल मयूरचा काउंटर अटॅक पाहायला मिळाला आणि 6नं धावसंख्या फलकाला उजाला मिळाला. एकूण 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन, लॉस ऑफ 4 विकेट. फर्स्ट हाफ मध्ये बॅटिंग देवट टीम. नेक्स्ट बॉल या षटकामधून अंतिम बॉल प्रतीक पाटीलचा. पुन्हा एकदा जागा बनवायचा प्रयत्न आहे, फटका फसलाय, फॉलोथ्री मध्ये स्वतः आहेत आणि हा झेल कॅरी केला जातोय. धक्का आहे तो म्हणजे टीम दे मधला बॅकफुटला गेले होते, फटका कन्वर्ट करायचा होता, बॅटची टॉपेज लागली. बॅटचा आपण पाहिलं की अगदी टो एंडला बॉल लागला आणि तिथे लगेच टॉपेज झाल्यानंतर भरपूर उंच गेला होता बॉल. झेल थोडंसं कॅरी करणं कठीण होतं, परंतु फॉलोथ्रीमध्ये प्रत्येकीनं वेल जज केलं आणि एक चांगला आपण झेल त्याच्याकडून पाहिला आणि अशा पद्धतीनं एक महत्वाचा मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये शेवटच्या बॉलवरती यश आलं. प्रतीक पाटीलला षटक संपलं. षटकाच्या अखेरीस एकूण 38 धावा पाहायला मिळतात. 5 गड्यांचा मोबदला, 8 धावांचंही षटक राहिलं. प्रतीकला मिळाली 1 सफलता. चला थोडं स्पीडअप करा. पंच आपण वारंवार सूचना द्या बॅट्समनला प्लीज. काय किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या रात्रीमध्ये. या आधीच्या मॅच मध्ये 1 रनचं आणि 1 विकेटचं ते षटक आपण पाहिलं आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील आपण पाहतो अगदी महत्वाचा फलंदाज 8 धावा खर्च करत बाद केला प्रतीकनं. आणि त्याच्या आधी सुरुवातीचा पहिला सामना जो खेळाडू 12th मॅन होता त्या खेळाडूनं मैदानामध्ये गेल्यानंतर आपली दहशत दाखवली. हाच असतो खेळ मित्रांनो क्रिकेटचा. क्रिकेटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन वाढले. ज्यावेळेला
एक टीम या पातळीवरती आपण खेळतो ना त्यावेळेला मग संघामध्ये जागा बनवणं एवढं कठीण होऊन जातं की एकापेक्षा एक वरचढ खेळाडू पाहायला मिळतात. आता विचार करा एक गाव एक टीम मध्ये या प्रकारचे कॉम्पिटिशन असेल तर मग ज्यावेळेला तुम्ही नॅशनल लेवलला खेळता स्टेट लेवलला खेळता त्यावेळेला मग काय कंडिशन असणार आहे. वाईटचा इशारा पंचांचा अतिरिक्त एक धाव मिळणार आहे टीमला. एका धावेनं 39 या आकड्याला आता इथून आपण पाहतोय एक चांगला टच देण्याचा प्रयत्न टीम फलंदाजी करत असताना देवतचा सन्मानजनक धावसंख्या जरूर उभी केली आहे परंतु महत्वाच्या विकेट गारद झाल्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भूषण नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. बालचंद्र आहेत स्ट्रायकर एंडवरती. भूषण देखील एक विस्फोटक खेळाडू आहे. यावेळचा बॉल पा बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे. स्विंग करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुजलचा. रिव्ह्यू जो आहे अंपायर कॉल आहे या ओके यस इस हा जो कॉल आहे तो अंपायरचा कॉल आहे. चेक केला जाईल. चेंडूला अशा पद्धतीची हुलकावणी पाहायला मिळाली की इकडे मुख्य पंचांना देखील कन्फ्यूज केलंय आणि त्यामुळं ते आता जातात तिसऱ्या पंचांकडे. टेक्निकल टीम टेनिस क्रिकेट डॉट इनचे आमचे सर्व सहकारी आता योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत आणतील जिकडे थर्ड अंपायर काम करतायत. येस व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल कॉल एक्स्ट्रा चिरण मिळणार आहे. चला स्पीडअप करा. थोडं फास्ट खेळायचंय जर गतीने खेळायचंय याची आपण विनंती घ्या. रिव्हर्स खेळलेत बॅटच्या मधोमध सुपर फटका थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण पाहिलं की शॉर्टर आतमध्ये पाहिलं त्याने आणि लगेचच ॲट मोमेंटला फटका खेळला. या बॉलवरती 4 धावा पाहायला मिळतात. सुपर पॉवरफुल पंच वेगानं बॅट फिरवली होती. बॅटचा कम्प्लिटली आपण पाहिलं की आता मात्र टोइनला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तितकाच चांगला दर्जेदार स्ट्रोक देखील. बॅट्समन भूषण नॉन स्ट्रायकर एंडवरती तर भालचंद्रच्या बॅटमधून आपण हा फटका पाहिला. क्या बात आहे. विस्फोटक बाणा दाखवतायत. त्यांना माहिती आहे डेथ ओव्हरमध्ये आपल्याला हाणामारी आणि हाणामारी याशिवाय पर्याय नाही आहे आणि याच खरं तर आता उद्देशानं मैदानामध्ये एकूण धावा झाले धाव फलकावरती 44 44 रन लॉस ऑफ 5 विकेट. अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला परतली आहे. मिडल ऑर्डरमध्ये भालचंद्र वाघमारे आणि भूषण वाघमारेतून वाघमारे बंधुराज मैदानामध्ये खेळतात आणि आता त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष. चांगली धावगती आता आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. इनर एज लागली आहे. रन्स घ्यायचा प्रयत्न पहा तिकडे फर्स्ट स्लिप कडून ज्या अक्षयनं आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये चांगली फिल्डिंग दाखवली होती त्याच्याकडून आता पहिली चूक सापडली आणि लगेच त्याच गोष्टीचा फायदा उचलला. जिथे रन नाहीये तिथे एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेनं धावसंख्या फलक आपण आता पाहू शकतो तो म्हणजेच एक या धावेनं रुंदावला जातोय. टोटल 45 धावा धाव फलकावरती आपण इथे पाहिलेल्या आहेत. षटकामधून काहीशी चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल स्लोवर ओव्हरआर्म ऍक्शन बॉल रिलीज केलाय. टप्पा पडल्यानंतर तिरप्या रेषेतलं वलन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला पूर्णपणे आश्चर्याचा कडू धक्काच दिला. इतका टर्न या बॉल मध्ये आपण पाहिला. सुंदर बॉल होता. भूषण ऑन स्ट्राईक. चांगला फलंदाज आहे. षटकारांची भाषा तो बोलतो नियमितपणे आणि आता अखेरकार ते फटके दाखवायला त्यानं सुरुवात केली आहे. स्वागत केलंय गोलंदाज सुजलचं. अटॅकिंग मोड ऑन असताना आपण पाहिलं वेट अँड वॉच फटका टाईड आहे. धावा पाहायला मिळतील 6. क्या बात आहे. या षटकारानं अर्धशतक कंप्लीट झालंय. टोटल 51 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो खेळणाऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून धाव फलकावरती रेखाटल्या जातात. क्या बात आहे. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटकामधून आपण जर विचार केला आता अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत चांगल्या धावगतीने चालल्यात. जर अजून मिळेल या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर ते उभा करतील यात काही मात्र शंका नाही आहे. त्यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये ऑन द राईट झोन खेळलेत. ऑन राईटचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन तिकडे पाहायला मिळाली. दुसरा धावेसाठी येण्याचा निर्णय भूषणचा जरूर होता परंतु समोरून आपण पाहतोय बालचंद्रनं थांबवलं त्याला आणि एकच धाव घ्यायचा धाडस. त्यांना माहिती होतं विकेट पडेल कदाचित मोमेंट बिघडेल.
आणि ज्या वेळेला मोमेंट बिल्ड झालेला असतो त्याला मेंटेन ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. यालाच म्हणतात क्रिकेटमधील कन्सिस्टन्सी आणि ते मेंटेन ठेवायचा प्रयत्न आहे. शेवटचा एक बॉल टार्गेट सेटअपसाठी काय रहस्य असेल बॉल मागचं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे, येतोय डॉट बॉल. इनिंग संपली आहे, पहिल्या हाफचा खेळ संपतोय. एकूण धावा जमा केल्या टोटल धाव फलकावरती, त्या म्हणजेच 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. चांगली आपण खेळी पाहिली, जिकडे मयूर वाघमारेनं 21 धावा दिल्या, बालचंद्रनं 8 धावा दिल्या, भूषणनं 7 धावा दिल्या. अशा पद्धतीच्या आपण फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं आणि चांगला खेळ राहिला. गोलंदाजी देखील तेवढीच इम्प्रेसिव्ह राहिली. घनश्याम आपण पाहिलं 791 गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण धीरजला पाहिलं, तो थोडासा मागला ठरला. 14ची इकॉनॉमी सुजलनं मेंटेन ठेवली आणि प्रतीकचं एक आपण पाहिला की चांगला स्पेल पाहायला मिळाला. अशा पद्धतीचं पहिली इनिंग संपल्यानंतर आपण पाहू शकतो 52 धावा बनल्या गेल्यात आणि 53 धावांचं टार्गेट इथून या पात्रता फेरीच्या मॅचमध्ये आता देवत संघानं सेट केलंय. ते स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल या संघासमोर. चांगला खेळ राहिला. नक्कीच आता इथून रजा घ्यायची वेळ आलेली आहे. सर्वप्रथमतः आपण आमचे संतोषदादा म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे रमेश शेठ म्हात्रे असतील, पिसारेचे एक प्रसिद्ध उद्योजक, या एवन जोडीचा आम्ही आभार व्यक्त करू का आपल्या स्पर्धेमध्ये आज आमच्यासारख्या छोट्या समालोचकाला बोलण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल तुमचा आभार आहे. आमचे नकुलदादा म्हात्रे असतील यांचं देखील आम्ही इथे आभार व्यक्त करू. शैलेश नकुल पाटील सर, तसेच आमचे शैलेश म्हात्रे असतील, आमचे विजय पवार असतील, आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पात्र ऐकत राहा. श्रद्धांजली चषक 2025 संस्मरण दुसरं जाऊयात. आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा तारा विभागातील, कर्नाला विभागातील एक पहाडी आवाज. आमचे गुरुवर्य नियमितपणे ज्यांनी आम्हाला चांगली शिकवण दिलेली आहे ते आमचे रोशन पाटील सर यांच्याकडे मी बोलतोय. मी थांबतोय. थँक्यू. धन्यवाद आकाश. आजच्या रात्रीमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला आणि बघा टार्गेट 30 चेंडूमध्ये 53 धावा बनवायच्या आहेत या रात्रीमध्ये. आणि जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. त्यामुळे ही लढत अतिशय इम्पॉर्टंट आहे. वहा की देवत दोन संघांमध्ये ही मोठी फाईट सध्या आपण इथे एन्जॉय करतोय. चला वहा संघ पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. चला लवकरात लवकर सलामीवीर खेळाडू आपण मैदानाकडे दाखल करा. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित श्रद्धांजली चषक स्वर्गीय नीरावंती संतोष म्हात्रे यांच्या खरतर स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन. प्रकाश ज्योतातील भव्य दिव्य असं हे नाईट फॉर्मॅट आयोजन तुम्ही सध्या पिसारवे नगरीमध्ये पाहताय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच पिसारवे आदरणीय संतोष शेठ म्हात्रे, त्याचवेळेला सुप्रसिद्ध उद्योजक पिसारवे रमेश शेठ म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकारी आदरणीय शैलेशजी म्हात्रे, धनेश म्हात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, आमचे मित्र नकुल पाटील, राकेश पाटील, नंदू म्हात्रे, आकाश म्हात्रे, जितेश म्हात्रे, रोहित म्हात्रे, जेडी पाटील दादा, कैलास दवणे, गोरक्षनाथ म्हात्रे, अजय पवार, रोशन म्हात्रे, विवेक म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, रोनित म्हात्रे, यश म्हात्रे, आदित्य पवार, प्रदीप पाटील वाकण, देवेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, सर्व खरंतर आमचे युवा आयोजक आणि त्याच वेळेला संपूर्ण पिसारवे ग्रामस्थांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची आपण संधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मनापासून आपला आभार. चला लवकरात लवकर आता फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे देवट टीम मयूर तुमच्या टीमला आता काउंट डाऊन असेल. बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तिथे या ठिकाणी समाप्त करावी लागतील. तर याच दरम्यान आपण पाहत आहे की त्या स्पर्धेचा आनंद घेत असताना उलवे नोडमधील RR ट्रॉफीचे जनक आदरणीय समीर शेठ पाटील, त्यांच्या बरोबरीने उलवा नोड विभागातील प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट ज्यांच्याकडे नेहमी असते ते आदरणीय अमरजी पाटील, सुहासदादा पाटील, स्वप्नील पाटील, त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला सामना सुरू करा लगेच. चांगली लढत अपेक्षित राहील या दोन्ही संघांच्या माध्यमातून. दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक मजबूत आहे, परंतु प्रयास कोळी हा खेळाडू
अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये ज्या खेळाडूने मात्र एक वेगळीच छाप सोडली. आपल्या भात्यामध्ये असणारे खरं तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, त्याच वेळेला आपण पाहिला का तर पॉवर प्लेमध्ये धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखला जाणार हा खेळाडू आता या मॅचमध्ये स्टार्ट कसा देईल यावर डिपेंड राहील वहा संघाचं भविष्य. त्याच्याबरोबरीने आपण पाहता एनर्जेटिक समीर नाईक सलामीवरच्या भूमिकेमध्ये. तर बॉलिंग मार्कमध्ये टेनिस क्रिकेट जगतातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. सुरुवातीला गोलंदाज म्हणूनच मयूरकडे पाहिलं जायचं म्हणून आजवर आपण पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये एक उत्तम फलंदाज देखील म्हणून त्याची भूमिका राहिली आणि याही स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत हा खेळाडू फोर व्हीलरचा मानकरी राहिला. आजच्या रात्रीमध्ये दैवत की वाह कोणता संघ पुढे जाईल यासाठी हा मात्र सामना आता शेवटच्या क्षणामध्ये आलाय. टार्गेट 53, 53, 10.60. पहिला बॉल, फर्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्स. प्रयाससाठी बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न होता. लाऊड अपील झाले, भरपूर जोरदार अपील, दबाव टाकला त्या ठिकाणी खरं तर पंचांवरती फिल्डिंग टीमने. आणि हे व्हायलाच हवं स्वाभाविकपणे. अपील करणं हे प्रत्येक टीमचं कर्तव्य असतं आणि ते मात्र त्याने कर्तव्य बजावलं, परंतु निर्णय योग्य की अयोग्य हे देणं मात्र आमच्या पंचांची भूमिका असते आणि आपल्या निर्णयावरती तटस्थ होते. बॉल आणि बॅटचा संपर्क नव्हता, थोडासा बॉल राईज झाला आउटचा द ऑफ स्टंप. वेगाने टाकलेला बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रयासकडे असणारा लेदरचा अनुभव आता कामी येईल का, कारण लेदर म्हटलं की टायमिंग परफेक्शन स्ट्रोक आपण पाहिले ते फटके प्रयासकडून पाहायला मिळतील का. यावेळेला बघा मिस टायमिंग स्ट्रोक, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा पर्यंत डाऊन ग्राउंड खेळले. आउटफील्ड मैदानाची फास्ट होती पण लास्ट मोमेंटला बॉल स्लो झाला आणि बॉलचा पाठलाग करताना त्या ठिकाणी 2 खेळाडू 2 धावा आल्या. यस त्या ठिकाणी बॅटिंग टीम रिव्ह्यू आला. यस बिमरसाठी चेक केलं जाईल. TV अंपायर या आपण रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहणार आहोत. आपण tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेत टेलिकास्ट तर रिव्ह्यू घेण्यात आला. बिमरसाठी चेक केलं जाईल TV अंपायरांच्या माध्यमातून सचिन दादा कडू. तिसरे पंच आमचे DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. नेमका हाईट फॅक्टर वेस्ट साईडच्या वर असेल तर बिमर, खाली असेल तर मात्र लीगल बॉल. खरं तर हे जेव्हा तिसऱ्या पंचांकडून पाहिलं जातं ज्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा कनेक्शन आहे तोच हाईट फॅक्टर ग्राह्य धरला जातो आणि ते चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. कनेक्शन कोणत्या अँगलने झालं, 2 धाबा ऑलरेडी आल्या, त्यामुळे आता थोडी चलबिचल सुरू झाली आहे. खरं तर त्या ठिकाणी मैदानामध्ये निर्णय काईल पेंडिंग निर्णय आहे. समीर नाईक यांचं लक्ष तर आमच्या डगआउटकडेच आहे, कॉमेंटरी बॉक्सकडे. सर्व खेळाडूंचं डिसिजन काय असेल. मयूर वाघमारेचा हा वेगवान चेंडू त्याच्यावरती मात्र पंचांच्या निर्णयात चॅलेंज केलं आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर चेक केलं जात आहे. चला ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आलेला नाही, परंतु तिसरे पंच निर्णय घेतील. तो निर्णय मात्र दोन्ही संघांना मात्र त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. चेक केलं जात आहे. चला 12वे खेळाडू आपण नो कमेंट, कोणीही बोलू नका. फक्त तिसरे पंच निर्णय घेतील. जो निर्णय असेल तो निर्णय दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. चेक केलं जात आहे TV अंपायरच्या माध्यमातून. चला निर्णय लवकर घ्या, आता वेळ होत चाललाय. जो काय निर्णय असेल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्टॅम्पिंग स्ट्रोक जरूर, पण तो इनफिल्डला क्लिअर केलं होतं. थोडा सॉफ्ट हँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला ज्यावरती 2 धावा आल्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आलाय. मी बघाशी म्हटलं चलबिचल सुरू झाली आहे, पाठीराखे देखील थोडेसे त्या ठिकाणी आता मात्र निर्णयाची प्रतीक्षा होते दोन्ही संघांचे. निर्णय आला फेअर डिलिव्हरी, त्यामुळे आपण पहिल्या 2च धावा असतील. बघा पुन्हा एकदा तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल मागच्या बॉलचा रिप्ले टेलिकास्ट. थोडा बेंड होऊन बॉडी मोल्ड करून खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे ॲडव्हान्टेज बॉलर्सला पंचाने दिला. 2 धावा आल्या पहिल्या 2 चेंडूमध्ये. मयूर वर्सेस प्रयास कोळी. यावेळेला खोला टाकला बॉल, लाऊड अपील झाले, जोरदार अपील होती. थोडी जागा बनवली होती, बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो वेगवान गतिमान टो क्रशिंग यॉर्कर मयूरचा पाहायला मिळाला. एक प्रचंड मॅच्युअर्ड खेळाडू मयूर वाघमारेच्या समोर फ्युचर ऑफ रायगड टेनिस क्रिकेट असंही म्हणायला हरकत नाही या खेळाडूबद्दल, कारण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता त्याचं कौशल्य आपण पाहिलं प्रत्येक स्पर्धेमध्ये.
दिवसेंदिवस हा खेळाडू भरीव कामगिरी करू लागलाय आणि अगदी कमी वयामध्ये. प्रयास कोळी यावेळेला बघा गतीचा वापर, फक्त दिशा दिली आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. क्या बात आहे. हे फटके तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतील, कारण लेदरचा क्रिकेट असतो त्याच्यामध्ये गती असते. आणि इथे बघा गतीचा वापर केला, फक्त दिशा दिली. ऑन द टोस आले त्या ठिकाणी बघा दिशा दिली. थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे 4 धावा. टेक्निकली परफेक्ट. बघा 11वीला हा खेळाडू आहे, परंतु आज मोठा कारनामा या खेळाडूने केला. कौतुक करावं तेवढं कमी खेळाडूचं. मयूरचा वेग, त्या वेगाचा पुरेपूर फायदा वापर केला प्रयासने, फक्त दिशा दिली, टाइम केलं बॉलला. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न, जमीनला घरंगत मिड ऑफच्या दिशेने फटका होता, तेवढीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अटॅकिंग फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं असं प्रत्येक टीमसाठी, कारण कधी कधी ज्या धावा फिल्डिंगमधून वाचवल्या जातात त्याच धावा बॅटिंग टीमसाठी डोकेदुखी राहतात. आणि इथे चांगली फिल्डिंग मिड ऑफला पाहायला मिळाली. फटका चांगला होता, कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता, 0 याही बॉलवरती. शेवटचा बॉल, आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये मयूर वाघमारे या गोलंदाजाने. हाफ ट्रॅकर पूल करायचा, इथे फटका फसला, फील्ड डाऊन द बॉल, झेलची संधी आणि झेल बाद. विकेट काढला प्रयासचा. बघा एकमेकांना त्याने प्रतिसाद देखील दिला. मयूरने मात्र चांगला विकेट काढला प्रयासचा. थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल, गतिमान चेंडू शरीरावरती टाकला आणि त्याच्यामध्ये पूल करत असताना प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि त्या ठिकाणी मिड विकेटला झेल बाद झाले खेळाडू प्रयास. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला खेळाडू बाद झाला. मैदानाच्या बाहेर चालला प्रयास कोळी. 6 या धावसंख्येमध्ये धावा चेस करायच्या आहेत. त्या ठिकाणी 53 म्हणजे येणारे 24 बॉल आणि विजयासाठी तब्बल 47 धावांचं समीकरण. स्पर्धेमध्ये मालिकावीर खेळाडू, ज्याच्या स्वप्नामध्ये खरं तर असणारं सर्वात मोठं पारितोषिक म्हणजे 4 व्हीलर कार त्याला मिळेल, जो खेळाडू या स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहील, मालिकावीर. आणि त्याचवेळेला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना देखील आपण पाहत आहे खरं तर 2 व्हीलर बाईक आहेत. बेस्ट फिल्डर यांना एक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. अशी भरघोस पारितोषिके असणारी रायगडमधील एकमात्र स्पर्धा किंवा ठाणे जिल्ह्यामधील ठाणे रायगडमधील एकमात्र स्पर्धा म्हणजे श्रद्धांजली चषक 2025 पिसारवेची ही स्पर्धा आपण पाहत आहे. दमदार आयोजन, नियोजन. खरं तर गतवर्षी पहिलं पर्व होतं. पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली आणि दुसऱ्या पर्वामध्ये लगेच इतका बदल कोणाही खरं तर याची कल्पना नव्हती. इतका मोठा धमाका या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज आपण पाहिला. आदरणीय संतोष शेठ म्हात्रे, रमेश शेठ म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने करून दाखवला. बघा 7 मिनिटं पहिल्या षटकासाठी आपण अवधी घेतला, त्यामुळे प्लीज थोडा ओव्हर रेट मेंटेन करा. सागर पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क त्याला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. घनश्याम पाटील इन ॲट नंबर 3. समीर नाईक हा खेळाडू इम्पॅक्ट टाकू शकतो या मॅचमध्ये, तो मात्र आता स्ट्राईक एंडला आलाय. अजूनही 24 बॉल 47 धावांचं समीकरण आहे या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरसाठी 7 मिनिटाचा अवधी ऑलरेडी आपण घेतला, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. सागर पाटील ओव्हर द स्टम्प्स, तेच सरळ बॉल, लेन बॉल होता, टप्पा पाडला, बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, पाण्यामधून ज्या पद्धतीने पाणबुडी पाण्याच्या खालून निघते तसा हा बॉल स्टम्पच्या खालून निघाला विकेट किपरच्या दिशेने. आणि आपण जर पाहिला समीर नाईकने त्या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. डॉट बॉल. चला ऑब्जेक्शन आलंय बॉलच्या शैलीवरती, चेक केलं जाईल. सागर पाटील याच्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेतलं फलंदाजाने, त्यामुळे आपण चेक करूया टीव्ही अंपायर. बॉलर शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. थोडा दबाव सागर पाटीलवरती टाकायचा आहे. चला आपण सामना सुरू ठेवा. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल आणि निर्णय आम्ही लगेच देऊ, जो का निर्णय असेल. बॉलर्समध्ये ज्या त्रुटी असतील किंवा नसतील त्या चेक केल्या जातील आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेला लॉफ केला बॉलला, ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये फिल्डर आहे त्याच्या दिशेमध्ये फटका 20 स्टेपमध्ये खेळले. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मध्येने आपण पाहता संघाची वाढती धावसंख्या 1 गडी बाद 7 धाबा. स्कायरा 11चे सर्व आकाश पाटील साहेब तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही इथे वेलकम करतो. नेहमी या संघासाठी त्यांचं पाठबळ राहिलं आणि फिरकीचं माहेरघर बाडेघर त्याही संघाचे ते पुरस्कर्ते राहिले. अनेक संघ, मग टाकीगाव संघ असेल उरण परिसरामध्ये, त्याही संघाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. त्यांचंही मनापासून आभार.
या वेळेला देखील आपण पाहिला पुलचा प्रयत्न होता, बॉल टप्पा पडतो, खाली राहतोय. विकेटने मात्र प्रत्येकाला साथ दिली. विकेट फलंदाजांच्या प्रेमात पडली. या विकेटमध्ये गोलंदाज देखील प्रभावी राहिले. त्यामुळे जे पिच क्युरेटर त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आपण नेहमी म्हणतो पाटा विकेट, ही पाटा विकेट नाही तर ही बॅटिंग बॉलिंग पॅराडाईज दोघांनाही साथ देणारी विकेट आहे. त्याचा फायदा झाला आहे प्रत्येक टीमला. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे आता रिव्हर्सचा प्रयत्न झाला जरूर. याच रिव्हर्समुळे मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये घनश्याम क्लीन बोल्ड झाला होता, त्रिफळा चेस झाला होता वरच्या वेळेस संघाच्या अगेन्स्ट खेळताना. आजकाल प्रत्येक खेळाडूकडे इम्प्रोवायझेशन स्ट्रोक आहेत. आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स राहावंच लागतं. शॉर्ट प्लेन बॉल, लॉफ केला बॉलला, स्वीट साऊंड आलाय, लॉंग ऑनला चालला बॉल, फिल्डरच्या हातामध्ये फक्त सिंगल. दबाव आता पूर्णपणे वहाल संघावरती. मयूरची षटकं फार महत्त्वाची आहेत. चला मयूर कूल माइंडेड तुम्हाला घ्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4.36 हा करंट रन रेट सध्याचा आपण पाहता आणि रिक्वायर्ड रन रेट प्रचंड वाढलाय. टार्गेट 53चा चेस करायचा आणि आतापर्यंत 8 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. 1.5 चेंडूचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये स्टार्ट आतापर्यंत आपण जर पाहिलं तर देवस संघाला चांगला मिळाला, पण तो हा शेवटचा बॉल आहे. समीर नाईक एनर्जाचे खेळाडू सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतोय. याही वेळेला ऑन साईडला शॉट विकेटला फिल्डर आहे, क्विक थ्रो झालाय, रन आउटची संधी होती, चेक केलं जाईल त्या ठिकाणी. टीव्ही अंपायरकडे आपण पुन्हा जाऊया. या एकाच सामन्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या बघा. फिल्डिंग लावून घ्या आपण. टीव्ही अंपायरचा जो निर्णय येईल तो येईल, परंतु आपण फिल्डिंग लावून घ्या ही सूचना आयोजकांच्या वतीने आली. सर्व आमचे खरं तर आयोजक ते देखील आता आमच्या वॉर रूममध्ये जॉईन होतील. tenniscricket.in माध्यमातून टेलिकास्ट. नॉट आउट, येस, डिसिजन लगेच आला बघा, क्विक डिसिजन, नॉट आउट. टीव्ही अंपायर आमच्या आहेत या ठिकाणी आमच्या सोमे जॉईन झाले, त्यामुळे निर्णय आला नॉट आउट. 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, 8 धावा धाव फलकावरती. बॅट ग्राउंडिंग झाले, 9 धावा मापे असं 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. आता येणारे बॉल 18, विजयासाठी तब्बल 44 मापे असं 44 धावा. 44 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आस्टिंग रन रेट प्रचंड वाढलाय आणि त्यामध्ये मयूर वाघमारेचा आणखीन एक षटक थोडंसं दबाव वाढवेल या ठिकाणी स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल संघावरती. मयूरनं मात्र यंदाच्या काळामध्ये कमबॅक चांगलं केलं ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या संघासाठी. देवत गावाला मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणणारा हा खेळाडू, जिथे जिथे संधी मिळाली त्या संधी सोनं करणारा हा खेळाडू या मॅचमध्ये सेकंड स्पेलमध्ये आला. ओव्हर द स्टम्प्स दिशा द्यायची होती, इथे फटका चांगला स्कूप केलाय, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक डेल स्कूप आपण पाहिला. हा फटका बैठक शॉट आणि योगेश वाघ असे ते म्हणाले असते सुपला शॉट समालोचक आमचे, आणि काय फटका मारलाय. श्रीलंकन टीमचा सलामीवीर तिलक दिलशानने मात्र सुरुवात केली होती या फटक्याला, तेव्हा डेल स्कूप म्हटलं जायचं या फटक्याला, आणि अगदी बसून हा फटका समीर नाईकने सजवला. वेगाच्या अगेन्स्ट पुन्हा टेक्निक पाहायला मिळाली. मयूरचा भन्नाट वेग, त्याला मात्र प्रत्युत्तर फक्त टेक्निकने दिलाय. 4 धाबा आल्या बॅकवर्ड क्षेत्राकडे, आउटफील्ड फास्ट, त्याचा फायदा झाला. समीर नाईकला फायदा झाला. वहाल संघाला धावसंख्येमध्ये बदल. आता येणारे बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये 17, विजयासाठी 40 धावा हे समीकरण. पहिल्या बॉलमध्ये चौकार मिळाला. तर मयूरने देखील थोडासा डोक्याचा वापर केलाय. शॉर्ट फायनलला अगदी डीपमध्ये पाठवलंय. बॅकवर्ड क्षेत्राकडे ज्या धावा येतात त्या रोखायच्या त्यांना, आणि लॉंग ऑफला मिड ऑफच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये घेतलं. ही वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. त्याच्याकडे असणारा कदा ओपन क्रिकेटचा अनुभव कदाचित त्याच्या कामं येईल. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर असेल की यॉर्कर, पायात टाकला बॉल, बरोबर पायामध्ये टाकला, अगदी पायाचा भेद करणारा चेंडू. बघा, अकॉर्डिंग टू फिल्डिंग तुम्हाला गोलंदाजी करावं लागते. तुम्ही फील्ड पोझिशन कशी लावताय आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला बॉल डिलिव्हर करावे लागतात. आणि इथे बरोबर पायामध्ये बॉल टाकला. जर लेग लान्स केला असता तर कदाचित फाईन लेगला बॉल गेला असता, की बहुना स्कूप केला असता तरी देखील फाईन लेगच्या दिशेनेच बॉल गेला असता. ही रणनीती चांगली होती मयूर वाघमारे या खेळाडूची. चला मयूर, आपण अधिकचा आता वेळ घेऊ नका, थोडा घाई करा, स्पीडअप करा. अंतिम सत्र बाकी आहे आणि सामना हाय व्होल्टेज होत चालला. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. त्यामुळे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. रेड आर्मी अँड ब्ल्यू आर्मी दोन संघाचा ड्रेस कोड. तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे देखील राहील. संपूर्ण संघाला पूर्ण ड्रेस कोड, टी शर्ट, ट्रॅक मात्र आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि आकर्षक पारितोषिके स्वतः आयोजकांनी देखील भरपूर बक्षिसं लावली.
यावर देखील इनसाइड आउट शॉट एक्सचा कव्हरला घाई झाली आहे, घनश्याम निघाला, बॅकअप साठी पुन्हा आला रिटर्न. चांगली फिल्डिंग डॉमिनेट केलं खरं तर देवस संघाने. देवस संघाची उत्तम दर्जाची फिल्डिंग ती देखील महत्वाची राहिली खरं तर संपूर्ण रात्रीमध्ये. आणि त्याच वेळेला बॉलिंग वाहक संघाची देखील चमकदार राहिली, परंतु अजूनही प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये घनश्याम आणि त्याच्याबरोबर समीर नाईक हा खेळाडू. असं म्हणतात न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. या मॅचमध्ये तुम्हाला आता भरपूर प्रयत्न करावे लागतील. मयूर प्रत्येक बॉलवरती थोडंसं फील्ड पोझिशनमध्ये बदलाव करतोय. त्या या ठिकाणी पण पहिला डीप कव्हर पॉईंटला आतमध्ये आणलंय आणि पुन्हा एकदा शॉर्ट फाइंडिंगला मागे टाकलंय. टाईम आपण जास्त घेता प्लीज, थोडं सहकार्य करा. अंतिम सामना, मोठा इव्हेंट टेनिस क्रिकेट जगतातला आपण सध्या पाहत आहे. यावेळेला देखील पुलचा प्रयत्न, फटका फासला, लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय बॉल खाली आणि टिपला असेल. जजमेंट चांगलं होतं आणि घनश्यामचा विकेट काढला मयूर वाघमारेने. हसत मैदानाच्या बाहेर चालला घनश्याम. हरिभक्त परायण घनश्याम पाटील नन्ना मुन्ना राही, परंतु कमी कालावधीमध्ये याही खेळाडूने स्वतःला इम्प्रेस केलं. कप्तानची भूमिका त्याने स्वीकारली. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली आणि विकेट त्याला मिळाला. मयूर वाघमारेला आणखीन एक विकेट मिळाला. दबाव आता पूर्णपणे वाहा संघावरती. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. 1.4 चेंडू फेकले. आपल्या सेकंड स्पेलमध्ये आहे मयूर आणि 11 धावा खर्च करत त्या ठिकाणी खरं तर 2 खेळाडू त्याने बाद केले. 1.5 चेंडूचा खेळ संपवला मयूरने. अजूनही 16.29 आस्किंग रन रेट या मॅच मध्ये. गिअर बदलावा लागेल. आय थिंक प्रतीक पाटील तो देखील एक स्फोटक खेळाडू या संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुजल घरत, भालचंद्र वाघमारे त्यांनी हा खेळ टिपला. मयूर वाघमारेच्या षटकामध्ये 14 धावा स्कोर कार्डमध्ये. दबाव वाहा संघावरती. 5 चेंडू 6 वरती खेळतो समीर नाईक. नवीन फलंदाज सुजल घरत, डाव्या हाताचा शैलीदार आणि आक्रमक असा हा खेळाडू. मयूर सज्ज होतं पुन्हा एकदा ओव्हर द स्टम्प्स. यॉर्कर, 4 मुंड्या चित केल्या सुजलला. परफेक्ट यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त केला. कमालीचं करताना गतिमान चेंडू होता. टो क्रशिंग यॉर्कर. आठवण झाली जसप्रीत बुमराह या खेळाडूची. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मग त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि ते काय यॉर्कर टाकला, भन्नाट यॉर्कर. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहताय बघा. परफेक्ट यॉर्कर. बॅट स्विंग खाली येण्या अगोदर बॉल घुसला डायरेक्ट स्टम्प्सवरती आणि फर्निचर डिस्ट्रॉयड करून टाकलं मयूर वाघमारेने. 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या वाहा संघाला मयूर वाघमारे या गोलंदाजाने. कौतुकास्पद कामगिरी आजच्या रात्रीमध्ये मयूर साकारतोय. दमदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहिली. जबरदस्त कमबॅक. धावसंख्या यस समीर नाईक यांना कॅल्क्युलेशन हवं आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 53चा पाठलाग तुम्हाला करायचा. त्यामुळे आता येणाऱ्या 13 बॉलमध्ये 39, 13 चेंडू 39 पर बॉल मागे 300च्या स्ट्राईकनं 3 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेमध्ये. त्याला 4 व्हीलर मिळेल. टेनिस क्रिकेट जगतामध्ये रायगड जिल्ह्याचा विचार केला तर बरेच फार बोटावर मोजणे ते खेळाडू आहेत. रमेश पवार वाकडीचा त्याच्या नावावरती एक नॅनो कार होती. बारक्या कांबळे त्याच्या नावावरती एक नॅनो कार पाहिली आपण. सूरज पाटील कारगर त्याच्या नावावरती एक 4 व्हीलर पाहिली. त्यानंतर बंटी बद्रिके, किरण पवार, त्यानंतर मयूर वाघमारे हे कदर खेळाडू आहेत बोटावर मोजणे आणि इतके ज्यांच्या नावावरती आजवर टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. यस बंटी जोशीला देखील आपण पाहिला केंद्रीय मंत्री चषकामध्ये 4 व्हीलर कार मिळाली होती. आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. पुन्हा एकदा आपटी बार आपटलेला हा चेंडू होता. भरपूर चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर त्या ठिकाणी पाहिला. आणि इथे आपण जर पाहिला यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आला, चॅलेंज केलं, चेक केलं जाईल वाईटसाठी. पुन्हा एकदा टीव्ही अंपायर या इनिंगमध्ये भरपूर वेळ रिव्ह्यूसाठी गेलाय. चेक केलं जाईल. हा बॉल जास्त डोक्यावर गेला तर मात्र वाईट घोषित केलं जाईल. अनप्लेबल डिलिव्हरी. त्यामुळे पंच चेक करतील. वाईटसाठी रिव्ह्यू आला. स्पर्धेमध्ये खासियत जर पाहिली तर वाईटसाठी एक रिव्ह्यू दिला आहे. बिमर आणि रनआउटसाठी एक रिव्ह्यू आयोजकांच्या वतीने देण्यात आला. ते चेक केलं जाईल या ठिकाणी. 13-39 जर का हा बॉल डॉट असेल तर मात्र 12-39चं कॅल्क्युलेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 3 विकेट या इनिंगमध्ये मयूरला मिळाले. बॅटिंग वाईट बॉलचा इशारा आला. त्यामुळे मयूर चला आपण फिल्डिंग लावून घ्या, एकत्र येऊ नका प्लीज.
वाईट बॉल तुम्हाला एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला त्या ठिकाणी वहाळ संघाचा. भरपूर वेगाने बॉल टॉस झाला आणि डोक्याच्या वरून ट्रॅव्हल झाला, त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केले. अनप्लेबल डिलिव्हरी, 1 for 1 ओव्हर. पुढचा बॉल तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही आहे डोक्याच्या वरून, त्यामुळे हा शेवटचा बॉल आणखीन पेंडिंग आहे. या बॉलवरती सिंगल, डबल, षटकार, चौकार की विकेट काय असेल हे पाहायचं आहे. 15 धावा स्कोर कार्डवरती आल्या. 13 बॉल 38चं समीकरण. जर षटकार किंवा चौकार आला तर मात्र सामना शेवटपर्यंत जाईल. वेगवान चेंडू, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाळ संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 3 गडी बाद 15. 5च्या सरासरीने 15 धावा आल्या. आता 12-38 तुम्ही स्क्रीनवरती पाहताय समीकरण या सामन्याचं. 12 बॉल 38 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं. चांगली लढत, बिग फाईट या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना पाहत आहे. चांगला खेळ मात्र आता साकारला गेला. समीर नाईक आणि त्याच्याबरोबरने सुजलला. अभी नाही तो कभी नाही अशीच कामगिरी तुम्हाला या सामन्यामध्ये करावी लागेल. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केला की एक संपत्ती विकसित होते, तिचं नाव आहे आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आता तुम्हाला जागा करावा लागेल या सामन्यामध्ये, इनिंगमध्ये. परिस्थिती जेव्हा तुमची परीक्षा घेते तेव्हा तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागतं. आता या मॅचमध्ये समीर नाईक आणि एका बाजूला आपण पाहत आहे रुशलला खंबीरपणे उभं राहावं लागेल. सामना जिंकायचा असेल बहाळ टीमला तर एका बाजूने शुभम पाटील देवत संघाचा आणखीन एक आक्रमक गोलंदाज, तेज तरार गोलंदाज. बॉलिंग मार्कवर त्याला चला अधिकचा वेळ घेता प्लीज. फिल्डिंग लावून घ्या लवकर, वेळ आपण जास्त घेऊ नका. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही पटापट 2 षटकं समाप्त करा. उद्याचा देखील तयारी आमच्या आयोजकांना करावी लागेल. उद्या तुम्हाला रॉयल एंट्रीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक रात्रीमध्ये आपण पाहिला मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेले. अगदी पुढे टाकलेला बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल आली. सिंगल डबलने आता काहीच फरक पडणार नाहीये त्या ठिकाणी देवस संघावरती. विकेट सॅक्रिफाईस केली स्वतःहून असं वाटतंय रुशलने. विकेटची आत्महत्या केली कारण अजून वहाळ संघामध्ये सिक्सर किंग बाकी आहे. चला आपण एकत्र येऊ नका प्लीज. चला मयूर आपण एकत्र येऊ नका. चला आपण एकत्र येऊ नका प्लीज. बाकी फिल्डर पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल, त्यामुळे प्लीज. प्रतीक मैदानामध्ये आलाय. प्रतीकसाठी आय थिंक विकेट सॅक्रिफाईस केली असावी. नो आर्ग्युमेंट प्लीज. मयूर पंचाचा निर्णय अंतिम असेल प्लीज. सेकंडसाठी त्या ठिकाणी निघाला होता, थोडा उलकावणी दिली आणि त्याच वेळेला आपण मला रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त केलाय. चला आपण थोडी घाई करा प्लीज. रुशल मैदानाच्या बाहेर गेला. प्रतीक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच विनर खेळाडू फिल्डिंग लावून घ्या मयूर. खेळाडू बाद. चला सर फिल्डिंग लावून घ्या मयूर. चला बघा आता तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. देवत टीमला सूचना आली आयोजकांच्या वतीने. मयूर चला आपण सामना थोडा स्पीडअप करा, तर वेळ जास्त झाला प्लीज. खेळाडू बाद आणि त्यामुळे प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन बॅटर सिक्सर किंग प्रतीक पाटील. 11 बॉल आता विजयासाठी धावा बनवायचे तब्बल 37. 11 चेंडूमध्ये 37. 6 षटकार मारण्याचा पराक्रम करावा लागेल. प्रतीक पाटीलकडे ती क्षमता आहे. या संघातला संकटमोचक म्हणून खेळाडू याच्याकडे पाहिलं जातं. आता या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकावं लागेल. रायगड प्रीमियर लीगमध्ये सलग 4 षटकार मारण्याचा पराक्रम किरण पवारच्या आगेच्या काढून केला. पहिलाच बॉल ज्याच्याकडून अपेक्षा होते त्याला मात्र चकवा दिलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद प्रतीक पाटील. मोठा धक्का राहील या ठिकाणी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघाला. कधी कधी आपण ज्याच्याकडून अपेक्षा जास्त करतो तोच अपयशी ठरतो आणि इथे तेच झालंय. असं वाटलं होतं कदाचित वहाळच्या पाठीराख्यांना
की प्रत्येक मैदानामध्ये आलाय, काहीतरी चेंजेस पाहायला मिळतील या इनिंगमध्ये, परंतु हा खेळाडू देखील स्वस्तामध्ये बाद झाला. भोपलाही न पडता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. अक्षय दापोलकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आणखीन एक उत्कृष्ट देहबोली असणारा खेळाडू अक्षय दापोलकर मैदानाकडे चाललाय. 10 बॉल विजयासाठी धावा बनवायचे तब्बल 37. अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 षटकार मारणं या गुलाबी थंडीमध्ये अशा खरतर क्रिटिकल कंडिशनमध्ये सोपं नाहीये. आणि जर का या धावा चेस झाल्या तर मात्र चला आपण लगेच समीर, तुम्हालाही सूचना असेल, भरपूर वेळ घेता, त्यामुळे प्लीज आयोजकांकडून वारंवार सूचना येतात आणि आम्ही माईकमध्ये या सूचना वारंवार तुम्हाला सांगू शकत नाही. बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 37 धावांचं समीकरण. यॉर्कर टाकला, कोला टाकला बॉल, फास्ट अँड फ्युरियस. याही वेळेला डॉट बॉल. ब्लॉक हॉलमध्ये टाकला बॉल, फुटवर्क नाही आहे. आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. देवस संघाची गोलंदाजी आज मात्र लाजबाब राहिली. फिल्डिंग देखील तितकी सुंदर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज खरं तर इम्प्रेस केलं प्रत्येक खेळाडूने. वाहक संघाचे देखील खेळाडू, त्यांची कामगिरी चमकदार राहिली. 9 चेंडू 37 धावा. तर समीकरण अंतिम 9 बॉल. स्टेप आउट झाले. याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आणि त्यानंतर आपण पहिला डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली, चेक केलं जाईल. चला आपण एकत्र येऊ नका प्लीज. देवस संघाच्या सर्व खेळाडूंना सूचना असेल, आपण आपली पोझिशन घेऊन उभे राहा, वेळ वाचवा आमचा. शेवटचा सामना आहे. आउट. चला खेळाडू बाद. नवीन फलंदाज चला लवकर मैदानाकडे. लवकर मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल व्हा. सामना आता थोडासा एकतर्फा होत चाललाय. मयूरने केलेली भन्नाट गोलंदाजी, त्याच वेळा सागरचं षटक, त्यानंतर आपण पाहता 4थ्या षटकामध्ये आलेला शुभम, तो देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून डावाला पुढे घेऊन चालला. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय ऋषिकेश गरत. या ओव्हरमध्ये रन आउटच्या स्वरूपात 2 खेळाडू बाद झाले. 1 विकेट शुभमच्या खात्यामध्ये गेला. ऋषिकेश आला मैदानाकडे. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आणखीन 1 विकेट. तू चल मैं आया, अशी परिस्थिती आता निर्माण झाली वाहक संघाची. वारंवार आपण जर पाहिला देवस संघाचा गोलंदाजाने केलेला यॉर्करचा भडीमार आणि त्याच्या समोर पूर्णपणे सपशेल अपयशी ठरले फलंदाज. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहताय स्टम्प्स कॅमेऱ्याच्या माध्यमातून. पायांच्या हालचाली आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. 7-37. 7 बॉल 37. नवीन फलंदाज धीरज. जवळजवळ 9व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे आलाय. मयूरच्या संघाची आता कामगिरी दमदार राहिली आजच्या रात्रीमध्ये. बक्षीस पात्र होईल एक संघ जो पुढे जाईल. आणि या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणं म्हणजे मोठा स्वप्न प्रत्येक संघाचा असेल, तो पूर्ण होईल. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक या स्पर्धेचं हे दमदार आयोजन प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशी ही स्पर्धा. प्रत्येक मात्र गावागावामध्ये प्रत्येक नाक्यावरती मात्र या स्पर्धेबद्दल आपण चर्चा होताना पाहत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. आता 6 बॉल विजयासाठी तब्बल 36 धावा. 6 षटकार 6 चेंडूमध्ये मारण्याचा भीम पराक्रम आता करावा लागेल फलंदाजांना. 6-36 सोपं नाही. चला फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ वाचवा थोडा प्लीज. एकत्र आपण येऊ नका, ही सूचना मात्र मी वारंवार देतो प्रत्येक टीमला. पहिल्या सामन्यामध्ये मयूर वाघमारेने 19 धावा करत 2 विकेट घेतल्या, सामनावीर राहिला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिला तर मयूरने चांगली कामगिरी केली होती. समाधान वाघमारे हा खेळाडू ज्याने 9 बॉलमध्ये 24 धावा केल्या, तो खेळाडू सामनावीर राहिला. आता तिसऱ्या मॅचमध्ये देखील एक खेळाडू सामनावीर राहील, तो कोणता असेल? मयूरने बॅटिंग करताना आपल्या संघाला योगदान दिलं तब्बल 21 धावांचं आणि खेळाडू 3 बाद केले. त्यामुळे आता या सामन्यामध्ये मयूरकडून मात्र उल्लेखनीय कामगिरी राहिली. शेवटचं षटक ऋतिक वाघमारे. टॅपिंग क्रिकेट. इथे मात्र फटका देखील फसला आणि मॅच देखील फसली. एकतर्फा आता विजय तुम्हाला कदाचित या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सुरुवातीपासून जे प्रेशर मयूरने टाकलं, त्या प्रेशरमध्ये आपण जर पाहिलं पूर्णपणे दबाव वाढत गेला वाह संघावरती. आनंदाची डोही आनंद तरंगे. आज सर्व आयोजक त्यांचं खरं मनापासून मी आभार व्यक्त करेल. खूप चांगलं आयोजन आपल्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं.
न भूतो न भविष्यती, म्हणजे कधी न झालेलं आणि पुन्हा होणार नाही, जर झालं तर पिसारवे करच करतील असं आयोजन. यास आपण त्यांना शुभेच्छा देऊया. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या संघाचं देखील कौतुक. रिवर्सचा प्रयत्न झालाय, आता थोडासा काहीतरी वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण 4 बॉल 34चं समीकरण, 4-34चं समीकरण या मॅच मध्ये आहे. अशक्यप्राय असं आव्हान या ठिकाणी उभं राहिलंय. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोष शेठ मात्रे, माजी सरपंच पिसारवे रमेश शेठ मात्रे, उद्योजक पिसारवे आणि सर्व युवा आयोजक. यावेळेला उशीर झाला या फटक्यानं, इनफिल्डच्या बाहेर बॉल चालला, एका टप्प्याने गेलाय की नाही हे पाहायचं आहे. तर 4 की बॉल थांबवलाय, चौकार. चला 4 धावा आल्या. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं खेळाडूने. सर्व आमचे युवा आयोजक शैलेश मात्रे, धनेश मात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, नकुल पाटील, राकेश पाटील, नंदू मात्रे, आकाश मात्रे, जितेश मात्रे, रोहित मात्रे, जेडी पाटील, कैलाशी दवणे, गोरक्षनाथ मात्रे, अजय पवार. याही वेळेला फटका चांगला डाऊन द ग्राउंड केले. फिल्डर पोहोचतील का? प्रयत्नांची पराकाष्ठा आणि काय कॅच पकडलाय, कॅच ऑफ द नाईट. हातामध्ये बॉल बसला आणि इथे मात्र मोठा धक्का बसला बॅटिंग टीमला. असा झेल पकडला होता खरं तर सूर्यकुमार यादवने किलर मिलरचा, पण तो मात्र षटकार त्याने वाचवला होता. आणि टर्निंग पॉईंट हा सामना आपण जर पाहिला एकतर्फा झालाय आणि इथे मात्र आणखीन आपली गुणवत्ता सिद्ध करतात खेळाडू. शुभम कमबॅक, शुभम पाडले होते. 1 साइड मॅच इथे आपण पाहता. सिंगल हँडेड झेल टिपला आणि मी आभार व्यक्त करतोय आज आमचे खरतर निवेदक आदरणीय महागुरू एम डी गडगे सर, त्याचबरोबर आमचे करण काळन, आकाश शेळके, DJ SDC सँडी, सूरज यांना आपण पाहताय. आमचे जतीन गोंधळी एक उत्तम दर्जाचे स्कोरर, संपूर्ण टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम, तिन्ही ऑफिशियल पंच, सर्वांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. सर्वांचा आभार. प्रेक्षकांचा पण आभार व्यक्त करूया. या बॉलला देखील स्विंग अँड मिस. लास्ट बॉल पेंडिंग आणि आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होतोय या ठिकाणी संघ. आपण लगेच डिक्लेअर करू 1 बॉल नंतर. शेवटचा बॉल आहे, विजयाच्या उंबरट्यावरती जवळजवळ जिंकलाय, पण तो डिक्लेअर करणं बाकी आहे कारण 1 बॉल पेंडिंग आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये प्रियांशी 11 टायगर देवत संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये. अभिनंदन देवत टीम, अभिनंदन मयूर वाघमारे अँड कंपनी. तुमचं मनापासून तुम्हाला अभिनंदन मी करतो आणि हार्ड लक. वहाल टीम आपण देखील चांगले खेळलात या स्पर्धेमध्ये, आपलंही आभार. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर सामनावीर या सामन्याचा नो डाऊट ज्याने बॅटिंग करताना धावा केल्या तब्बल 21, 3 खेळाडू बाद केले 11 धावा खर्च करताना, तो रायगड टेनिस क्रिकेट जगतातला सुपर डुपर स्टार मयूर वाघमारे सामनावीर. तर थँक्स रोशन पाटील. अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला आपण बघितलं तर निश्चित स्वरूपात स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहल विपक्ष प्रियांशी 11 टायगर जानमान देवत. आणि या लढतीमध्ये देवत क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. पात्रता फेरी 6 मध्ये देवत क्रिकेट संघ दाखल झालेला आहे. बक्षीस पात्रता फेरीमध्ये तुमचं मनपूर्वक आम्ही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि वाहल क्रिकेट संघ आपण श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार.